नमस्कार, मी पूनम चौगुले। जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा आढावा आपल्यापर्यंत झटपट पोहोचवणाऱ्या 7/12च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत। दररोज सायंकाळी 7 वाजता प्रक्षेपण आणि दुपारी 12 वाजता पुन्हा प्रक्षेपित होणाऱ्या या बातमीपत्रात आज पाहूया जिल्ह्याच्या ठळक घडामोडी। पन्हाळा तालुक्यातील 7 सज्जातील कोतवाल पदासाठी नुकतंच आरक्षण निश्चित करण्यात आलंय। आरक्षण पडल्यापासून या आरक्षणाविषयी संपूर्ण तालुक्यातून नाराजीचा सूर उमटू लागलाय। काही ठिकाणी चुकीचं आरक्षण पडल्याची तक्रार सुरू होती, त्यामुळे तालुक्यात कोतवालांचं फेर आरक्षण करण्यात यावं यासाठी मनसेच्या वतीनं आदिवासी स्टाईलनं तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलंय। यावेळी आंदोलकांच्या जोरदार घोषणाबाजीनं परिसर दणाणून गेला होता। पन्हाळा तालुक्यातील पन्हाळा, कोतोली, कळे, आळवे, बोरपाडळे, वाघवे, देवाळे या 7 सज्जातील कोतवाल पदासाठी आरक्षण काढण्यात आलंय। मात्र यामध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी आहेत। बोरपाडळे या सज्जातील गावात SBC आरक्षण पडणं गरजेचं होतं, पण तिथं ST या प्रवर्गाचं आरक्षण पडलंय। शासन निर्देशानुसार ST हेच SBC आहेत। त्याचा गांभीर्याने विचार करून ज्या सज्जातील आरक्षणात त्रुटी आढळल्यात त्या ठिकाणी फेर आरक्षण घ्यावं आणि लवकरात लवकर नवीन आरक्षण जाहीर करण्याची मागणी मनसेनं केली आहे। त्यासाठी दुपारी 12 वाजता बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुतळ्यापासून ताराराणी मार्केट पोलीस ठाणे या मार्गावरून तहसीलदार कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला। तहसीलदार कार्यालयासमोर मोर्चा आल्यावर त्या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी आणि आदिवासी गाण्यावरील नृत्य करत या आरक्षण सोडतीचा निषेध करण्यात आला। तहसीलदार माधवी शिंदे हजर नसल्यानं आंदोलनकर्ते आक्रमक झाले, त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता। त्यानंतर शाहूवाडी पन्हाळ्याचे उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे यांनी आंदोलनस्थळी भेट दिली। मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून कायदेशीर मार्गाने तोडगा काढण्याचं आश्वासन समीर शिंगटे यांनी दिलंय। गडिंग्लज शहरात गुरुवारी रात्री पिसाळलेल्या भटक्या कुत्र्यानं 21 जणांचा चावा घेत त्यांना जखमी केलाय। त्यामुळे भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्ताचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आलाय। नगरपालिकेकडून आता तरी भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त होणार का असा सवाल नागरिकांमधून विचारला जातोय। दरम्यान भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त झाला नाही तर 22 ऑगस्टला नगरपालिकेतील अधिकाऱ्यांच्या खुर्चीला भटकी कुत्री बांधू असा इशारा मनसेच्या वतीनं देण्यात आलाय। याबाबतचं निवेदन नगरपालिका प्रशासनाला देण्यात आलंय। गडिंग्लज शहरात गुरुवारी रात्री 8च्या सुमाराला सरस्वती नगर बस स्थानक आणि शिवाजी बँक परिसरातील काही नागरिकांवर पिसाळलेल्या कुत्र्यानं हल्ला केला। या कुत्र्यानं 21 जणांचा चावा घेतलाय। जखमींमध्ये 2 लहान मुलींचाही समावेश आहे। शहर आणि उपनगरात सध्या भटक्या कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात वावर असल्यानं त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शहरातील विविध पक्ष आणि संघटनांनी नगरपालिकेकडे वारंवार केली आहे। मनसेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगले यांच्यासह कार्यकर्त्यांनी याबाबत नगरपालिकेला निवेदन दिलं। भटक्या कुत्र्यांमुळे गडिंग्लजवासियांना मोठा त्रास होत असूनही नगरपालिकेकडून कोणतीच कार्यवाही होत नाही। त्यामुळे येत्या 4 दिवसात भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त केला नाही तर मंगळवारी 22 ऑगस्टला ही भटकी कुत्री नगरपालिकेतील अधिकाऱ्यांच्या खुर्चीला बांधण्याचा इशारा कार्यकर्त्यांनी दिलाय। यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रभात साबळे, शहराध्यक्ष केपान्ना कोरी, कृष्णा कांबळे, अनिता कदम, प्रियांका कीर्तीकर, इंदुबाई जाधव, रीमा चव्हाण, सविता पवार, अनिता पाटील उपस्थित होत्या। पन्हाळा तालुक्यातील कळे पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या 55 गावातील गणेश मंडळाची गणेश उत्सव संदर्भात बैठक घेण्यात आली। यावेळी डॉल्बी मुक्त गाव, एक गाव एक गणपती आणि गणराया अवॉर्ड विजेत्या मंडळांचा सत्कार कळे पोलिसांमार्फत करण्यात आलाय। तर गणेश उत्सवामध्ये नियमांचं उल्लंघन करून डॉल्बी लावणाऱ्या मंडळांवर कारवाई करण्याचा इशारा सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील यांनी दिलाय। कळे पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या 55 गावातील गणेश मंडळांची गणेश उत्सव संदर्भात बैठक घेण्यात आली। सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील यांच्या पुढाकारानं माणिक हॉल इथं झालेल्या बैठकीत सार्वजनिक गणेश मंडळांचे पदाधिकारी, गावचे सरपंच, उपसरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष, प्रतिष्ठित नागरिक आणि साऊंड चालक मालक संघटनेचे सदस्य उपस्थित होते। यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील यांनी मंडळांना मार्गदर्शन केलं। पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा करणं, पारंपरिक वाद्यांचा वापर करणं, डॉल्बी आणि लेसर किरण यांचे दुष्परिणाम, सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या आवाजाच्या मर्यादेबाबतच्या मार्गदर्शक सूचना पाटील यांनी दिल्या। गणेश उत्सव काळात मंडळांनी रक्तदान आणि सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम राबवण्याचं आवाहन केलं। गणेश उत्सवामध्ये डॉल्बीची मर्यादा पाळावी, एक गाव एक गणपती करण्यासाठी पुढाकार घ्यावा, जास्तीत जास्त डॉल्बी मुक्त मिरवणुका काढाव्यात असं आवाहन पाटील यांनी केलंय। दरम्यान 25 गावांमध्ये एक गाव एक गणपती साजरा करणाऱ्या तसंच डॉल्बी मुक्त 4 गावचे नागरिक आणि मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला।
2022 चे गणराया अवॉर्ड विजेते कळे इथल्या सत्यनारायण तालीम मंडळ, भैरवनाथ तालीम मंडळ, नवनाथ मित्र मंडळ या 3 मंडळांचा सत्कार करण्यात आला। यावेळी पोलीस उपनिरीक्षक सतीश मयेकर, गोपनीय पोलीस अंमलदार अंकुश शेलार, सहाय्यक फौजदार महादेव खाडे, पोलीस अंमलदार विजयानंद कुंभार, सनीराज पाटील, शहाजी दुर्गुळे यांच्यासह गणेश मंडळांचे पदाधिकारी, गावचे सरपंच, उपसरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष आणि नागरिक उपस्थित होते। नृसिंहवाडी स्मशानभूमीतील शिल्लक पेविंग ब्लॉकची सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, ठेकेदार यांनी संगनमतानं विल्हेवाट लावल्याचा आरोप प्रीतम साळुंखे यांनी केलाय। याबाबत साळुंखे यांनी जिल्हा परिषदेकडे केलेल्या तक्रारीची दखल घेत उपअभियंता संदेश देशमुख यांनी पेविंग ब्लॉकची मोजणी केली। दरम्यान ग्रामपंचायत सदस्य धनाजीराव जगदाळे यांनी पेविंग ब्लॉक आणि बाजारपेठेतील रस्त्यावरून अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या फंडातून निधी मंजूर होऊन नृसिंहवाडी इथल्या स्मशानभूमीचं नूतनीकरण करण्यात आलंय। मात्र या कामादरम्यान स्मशानभूमी परिसरातील लाखो रुपये किमतीचं पेविंग ब्लॉक गायब झाले होते। दरम्यान सरपंच पार्वती कुंभार, उपसरपंच अमोल विभूते, ठेकेदार गुरुप्रसाद रिसबूड, ग्रामसेवक BN टोणे यांनी संगनमत करून हे पेविंग ब्लॉक घालवाड इथल्या हॅपी स्कूल या खाजगी शाळेत नेले असून या शाळेचे अध्यक्ष उपसरपंच अमोल विभूते तर उपाध्यक्ष ठेकेदार गुरुप्रसाद रिसबूड आहेत असा आरोप प्रीतम साळुंखे यांनी केलाय। ग्रामपंचायतीच्या मालकीचे पेविंग ब्लॉक चोरल्याबद्दल त्यांच्यावर कायदेशीर कारवाईची मागणी साळुंखे यांनी जिल्हा परिषदेकडे केली होती। तर स्मशानभूमीतील शिल्लक पेविंग ब्लॉक कचरा डेपोत असल्याचा दावा उपसरपंच अमोल विभूते, ठेकेदार गुरुप्रसाद रिसबूड यांनी केला होता। त्यानुसार पंचायत समितीचे बांधकाम विभागाचे उपअभियंता संदेश देशमुख यांनी ग्रामपंचायतीच्या कचरा डेपोमध्ये असणाऱ्या पेविंग ब्लॉकची मोजणी केली। ग्रामपंचायत कर्मचारी दीपक मिटके, पांडू सुंकी, नंदू मुळे यांनी ही मोजणी केली। 2750 पेविंग ब्लॉक मोजण्यात आले। त्यानंतर स्मशानभूमीत जागेची मोजणी करण्यात आली। दरम्यान पेविंग ब्लॉक आणि बाजारपेठेतील रस्त्याच्या कामावरून ग्रामसेवक BN टोणेसह अधिकाऱ्यांना धारेवर धरून ग्रामपंचायत सदस्य धनाजीराव जगदाळे यांनी जाब विचारला। एस्टिमेट तुम्ही मला सांगितलं केलं नाही म्हणून डेप्युटी सरपंचांनी सांगितलं मला एस्टिमेट केलं नाही। आतापर्यंत आत्ता विचारलं तरी डेप्युटी सरपंच सांगतात मला एस्टिमेट दिलेलं नाही। देशमुखांनी फोन झाल्याच्या नंतर दिलंय ती एक 3 आठवडे झाले। 3 आठवडे झाले। मग त्याच वेळेला काय ठरलं होतं देशमुख साहेब आपलं मला सांगितलं मला भेटला मी तयार केलंय म्हटलं 3 लाख रुपये एस्टिमेट झालंय म्हटलं तुम्हाला काय सांगितलं। यावेळी ग्रामपंचायत सदस्य रमेश मोरे, चेतन गवळी, तानाजी निकम, पूनम जाधव, मंगल खोत, विद्या कांबळे, तंटामुक्त अध्यक्ष संतोष खोबरे, सागर धनवडे, संदीप खोचरे, किरण माने, अविनाश निकम, शिरीष सुतार, शिवराज जाधव यांच्यासह नागरिक उपस्थित होते। नांदेड जिल्ह्यातील एका संगणक परिचालकानं ग्रामपंचायतीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं उघड झालंय। ग्रामपंचायत प्रशासनाच्या त्रासांना हा बळी गेल्याचा आरोप करत राधानगरी तालुका संगणक परिचालक संघटनेनं पंचायत समितीसमोर काळ्या फिती लावून निदर्शनं केली। तुटपुंज्या वेतनावर काम करणाऱ्या संगणक परिचालकांना ग्रामपंचायत आकृतीबंधात समावेश करून किमान वेतन लागू करावं अशी मागणीही आंदोलकांनी केली। नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील हिप्परगाथाडी इथल्या अंबादास पेटेकर या संगणक परिचालकानं ग्रामपंचायतीमध्ये गळफास लावून आत्महत्या केली आहे। शासनाची उदासीन धोरणं, CSC SPV कंपनीकडून होणारा त्रास, तुटपुंजा पगार आणि ग्रामपंचायत प्रशासनाचा मानसिक त्रास यामुळे संगणक परिचालकाचा बळी गेल्याचा आरोप करत राधानगरी तालुका संगणक परिचालक संघटनेनं काळ्या फिती लावून राधानगरी पंचायत समितीसमोर निदर्शनं केली। आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली। त्यानंतर नायब तहसीलदार सुबोध वांगणकर, पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे आणि पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी RB जंगम यांना निवेदन देण्यात आलं। शासनानं संगणक परिचालकांवर अन्याय होऊ नये याची दक्षता घ्यावी। यापुढे अशी घटना घडल्यास संघटनेतर्फे राज्यव्यापी आंदोलन उभारण्याचा इशारा संघटनेचे तालुका अध्यक्ष प्रशांत शिंदे यांनी दिलाय। या आंदोलनात शहाजी पाटील, धनाजी पाटील, धनाजी अरडे, संदीप पाटील, अमर डोंगळे, सुमित जाधव, मच्छिंद्र सुतार, कल्पना कुंभार, स्मिता चौगले, वंदना पाटील, वैष्णवी कांबळे यांच्यासह राधानगरी तालुक्यातील संगणक परिचालक सहभागी होते।
शाहूवाडी तालुक्यातील बांबवडे ग्रामसभेनं अवैध व्यवसायांविरोधात ठराव केलाय। ग्रामपंचायतीनं अवैध धंद्यांना विरोध करण्याची भूमिका घेतल्यानं अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत। आता गावातील बेकायदेशीर धंदे बंद करण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे। ग्रामपंचायत सभागृहात झालेल्या सभेत सरपंच भगतसिंग चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली विविध विषयांबाबत चर्चा झाली। बांबवडे ग्रामपंचायतीच्या वतीनं नुकतीच ग्रामसभा घेण्यात आली। या ग्रामसभेत अवैध व्यवसायांबाबत जोरदार चर्चा झाली। अवैध व्यवसायाचा लोण शाळकरी मुलांपर्यंत पोहोचल्यानं त्याची ग्रामपंचायतीनं गांभीर्यानं दखल घेतली आणि गांजा, मटका, अवैध दारू विक्री तसंच अन्य अवैध व्यवसायांविरोधात ठराव करण्यात आला। आता अवैध व्यवसायांविरोधात बांबवडे ग्रामपंचायतीनं आक्रमक भूमिका घेतल्यानं ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे। दरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्रात पुरेसा औषध साठा नेहमी उपलब्ध असावा, कृषी विषयक सर्व माहिती शेतकऱ्यांना मिळावी यासह अन्य मूलभूत समस्यांवरही ग्रामसभेत चर्चा झाली। ग्रामसेवक आर.बी. कुरणे यांनी ठराव जाहीर केले। सरपंच भगतसिंग चौगुले, उपसरपंच स्वप्नील घोडे पाटील, दीपक निकम, सुरेश नारकर, दिग्विजय पाटील, अर्चना पाटील, कविता प्रभावळे, सुनीता कांबळे, विद्यानंद यादव, शोभा निकम, मनीषा पाटील, सीमा निकम यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते। याबरोबरच 7/12च्या बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। पाहत रहा 7/12चं बातमीपत्र। आजचा दिवस खूप खास आहे। हा सोहळा आहे आपली प्रिय नाती आणखी घट्ट करण्याचा। बसा। हा क्षण आहे कौतुकाचा। हे तुला आणि हे तुमच्यासाठी। अहो आता हे कशाला हवं होतं? बघा तरी। ताई तुमचा एकुलता एक जावई आहे ना, मग एक काम करा, आमच्याकडचे राजेशचे डिझाईन घेऊन जा आणि मग बघा। पण नक्की आवडेल ना त्यांना? अरे वा, किती भारी आहे। मान आहे तो तुमचा। या अधिक मासात करूया कौतुक जावयाचं, जपूया सुख लेकीचं। राजेशचे क्वालिटी प्रोडक्ट्स नजीकच्या सर्व ज्वेलरी स्टोअर्समध्ये उपलब्ध। हिरा मोती मिठाईवाले। विविध प्रकारच्या मिठाईंचा गोडवा वाढलाय, कारण आपल्या पेठ वडगाव मध्येच हिरा मोती मिठाईवाले यांनी मोठं दुकान थाटलंय। इथे मिळते दूध, तूप, दुधाची मिठाई, बंगाली मिठाई, साजूक तुपातील मिठाई, खव्याची असंख्य प्रकारची मिठाई आणि ड्राय फ्रुट्स, नमकीनची फुल व्हरायटी, चिवडा, लाडू, जिलेबी, मैसूर पाक असो अथवा काजू कतली किंवा बालुशाही। एक वेळ खाल तर नक्कीच पुन्हा पुन्हा याल। चौधरी बंधू यांचे हिरा मोती मिठाईवाले। पत्ता गणेश मंदिर जवळ, कोल्हापूर रोड, पेठ वडगाव। संपर्क 9730 5490 99। पारंपरिक आणि नवनवीन डिझाईन्सच्या सोन्या चांदीच्या आभूषणांसाठी इचलकरंजीमधील विश्वासाची परंपरा जपणारे श्री खाटूश्याम ज्वेलर्स सुवर्णभिषी योजना तसेच हॉलमार्क प्रमाणित सोन्या चांदीचे आकर्षक दागिने तयार आणि ऑर्डर प्रमाणे मिळण्याचे खात्रीशीर ठिकाण श्री खाटूश्याम ज्वेलर्स। प्रथमच दागिन्यांच्या खरेदीवर दागिन्यांचा इन्शुरन्स मोफत करून देणारे एकमेव ठिकाण म्हणजेच श्री खाटूश्याम ज्वेलर्स। तसंच 5000च्या सोने चांदी खरेदीवर आकर्षक भेट। तर आजच भेट द्या तांबे सराफ यांचे श्री खाटूश्याम ज्वेलर्स, घर नंबर 1 व 2, नदीवेस नाका, राजवाडा रोड, इचलकरंजी। संपर्क 7755 05 39 83। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो। नमस्कार, मी सौ मेघा प्रशांत बांभोरीकर। आत्तापर्यंत आपण बी चॅनल आयोजित आणि राजेश सिल्वर प्रायोजित अधिक मास महात्म्य या कार्यक्रमाचा लाभ घेतला। आजपासून पाहणार आहोत निज श्रावण कार्यक्रम, त्याची उपासना व विस्तृत माहिती रोज संध्याकाळी 6:30 वाजता फक्त चॅनल बी वर। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत राजेश सिल्वर प्रायव्हेट लिमिटेड। थिंक सिल्वर, थिंक राजेश। राजेशचे क्वालिटी प्रोडक्ट्स नजीकच्या सर्व ज्वेलरी स्टोअर्समध्ये उपलब्ध।
बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। देश सुरक्षित ठेवण्यासाठी जवान आणि देशाचं पोट भरणारा शेतकरी हे दोन्ही घटक देशासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत। त्यामुळे देशाने या दोन्ही घटकांचा सन्मान करण्याची गरज आहे असे उद्गार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी काढले। पेठवडगाव इथं आजी माजी सैनिक वीर पत्नी यांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते। हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव इथं स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शिवराज फाउंडेशनच्या वतीनं वैभव कांबळे यांनी आजी माजी सैनिक वीर पत्नी आणि सैनिकी कुटुंबाचा सन्मान सोहळा आयोजित केला होता। कार्यक्रमाला माजी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ, माजी खासदार राजू शेट्टी, वैभव कांबळे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अशोक पवार, कॅप्टन गणपतराव घोडके, संदीप देसाई, तानाजी पाटील यांची उपस्थिती होती। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वीर पत्नी आणि आजी माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला। शेतकरी 24 तास काबाड कष्ट करून जगाचा अन्नदाता बनलाय। तसंच देश सुरक्षित ठेवण्यासाठी सीमेवर जवानही 24 तास सेवा बजावतात। हे दोन्ही घटक देशासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत। जगातील अन्य सैनिकांपेक्षा भारतीय सैनिकांची कर्तव्य भावना वाखाणण्याजोगी आहे असं राजू शेट्टी यांनी सांगितलं। वीर पत्नी उज्ज्वला चौगुले यांच्यासह गुलाबराव पोळ, वैभव कांबळे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अशोक पवार, संदीप देसाई, तानाजी पाटील यांनी मनोगते व्यक्त केली। या कार्यक्रमाला धनाजी पाटील, आप्पा एडके, राजाराम देसाई, शिवाजी खोत, वीर पत्नी वसुंधरा भोसले, संगीता जाधव, प्रियांका खोत यांच्यासह शहीद जवानांचे कुटुंबीय उपस्थित होते। इचलकरंजीचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी सुळकुळ उद्भव दूधगंगा पाणी योजना मार्गी लागणं गरजेचं आहे। त्यामुळे सुळकुळ पाणी योजना कृती समितीसोबत राहण्याचा निर्णय घेत इचलकरंजीतील कृष्णानगर, दत्तनगरमधील नागरिकांनी कृती समितीला पाठिंबा जाहीर केला। तसंच समितीच्या वतीनं 23 ऑगस्टला निघणाऱ्या मोर्चात मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचा निर्धारही केलाय। शासनानं इचलकरंजीसाठी मंजूर केलेल्या दूधगंगा पाणी योजनेला नदीकाठच्या गावांचा विरोध होत असल्यानं इचलकरंजीकर सुळकुळ पाणी योजना कृती समितीच्या बॅनरखाली एकवटले आहेत। या समितीच्या वतीनं ठिकठिकाणी जनजागृती सभा सुरू आहेत। त्या अंतर्गत दत्तनगर, कृष्णानगर इथं सभा झाली। ग्रामीण भागातील नागरिक इचलकरंजीला पाणी नाकारण्यासाठी एकवटत असतील तर आपणही संघटित होऊन पाण्यासाठीच्या मोर्चात प्रचंड संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन कृती समितीचे समन्वयक प्रताप होगाडे यांनी केलं। तर इचलकरंजी शहराला सध्या कृष्णा योजनेतून पुरेसा पाणीपुरवठा होत नाही। त्यामुळे आपल्याला पाण्याची गरज किती आहे हे शासनाला दाखवून देण्यासाठी 23 ऑगस्टच्या मोर्चात मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे यांनी केलं। यावेळी शशांक बावस्कर, पाणी योजनेचे निमंत्रक विठ्ठल चोपडे, सयाजी चव्हाण, नितीन जांभळे, सदा मलाबादे, रवी जावळे, विकास चौगुले, परवेज गैबान, अमोल भाटले यांनीही मनोगत व्यक्त केली। सभेला परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। भुदरगड तालुक्यात दूध संस्थांची संख्या वाढली पण दूध वाढलं नाही। त्यामुळे सर्वांनी दूध वाढीसाठी प्रयत्न करावेत असं आवाहन गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी केलंय। गोकुळतर्फे कलनाकवाडी इथं आयोजित दूध संस्था प्रतिनिधींच्या संपर्क सभेत ते बोलत होते। कर्मचाऱ्यांकडून दूध संस्थांच्या कामांची वेळेत पूर्तता झाली नाही तर संबंधित कर्मचाऱ्यांचा पगार रोखला जाईल असा इशाराही डोंगळे यांनी दिला। भुदरगड तालुक्यातील कलनाकवाडी इथं गोकुळतर्फे तालुक्यातील दूध संस्थांच्या संपर्क सभेचं आयोजन केलं होतं। यावेळी गोकुळच्या अध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल अरुण डोंगळे यांचा सभासदांच्या वतीनं सत्कार करण्यात आला। दूध उत्पादकांचा आर्थिक विकास हे उद्दिष्ट ठेवून गोकुळची वाटचाल सुरू आहे। मुंबईच्या बाजारपेठेत कोल्हापूरच्या म्हैस दुधाला मोठी मागणी असल्यानं इथल्या दूध उत्पादकांनी शेतीला जोडधंदा असणारा दुग्ध व्यवसाय मुख्य व्यवसाय म्हणून करावा आणि कुटुंबाची आर्थिक उन्नती साधावी असं आवाहन डोंगळे यांनी केलं। यावेळी विद्याधर परीट, शिवाजी शिंदे, गणेश राऊळ, संजय देसाई, सागर दाभोळे यांच्या प्रश्नांना अध्यक्ष डोंगळे, संचालक नंदकुमार ढेंगे, रणजित पाटील, कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले, शरद तुरंबेकर यांनी उत्तरं दिली। सभेला संचालक रणजितसिंह पाटील, चेतन नरके, प्राध्यापक किसनराव चौगले, अभिजित तायशेटे, बाबासो चौगले, आर.के. मोरे, अजित नरके, अमर पाटील, अमरीश घाटगे, श्रीमती अंजना रेडेकर यांच्यासह दूध संस्था प्रतिनिधी सभासद उपस्थित होते। राधानगरी तालुक्यातील सरवडे इथल्या विठ्ठल रुक्माई सांप्रदायिक मंडळ आणि ग्रामस्थांच्या वतीनं अखंड हरिनाम सोहळा उपक्रम घेण्यात आला। अधिक मासानिमित्त 18 जुलै ते 16 ऑगस्टपर्यंत तब्बल 1 महिना चाललेल्या या उपक्रमाची सांगता नुकतीच झाली। त्यानिमित्त गावात दिंडी सोहळा काढण्यात आला। राधानगरी तालुक्यातील सरवडे गावात मोठ्या प्रमाणात वारकरी संप्रदाय कार्यरत असून त्यामध्ये तरुणांचा सहभाग मोठ्या प्रमाणात आहे। इथल्या विठ्ठल रुक्माई सांप्रदायिक मंडळ आणि ग्रामस्थांच्या वतीनं अधिक मासानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम घेतले जातात।
त्यामध्ये काकड आरती, गंगा स्नान, गीता पठण, भागवत पारायण, गाथा भजन, आरती, हरिपाठ, ग्रंथवाचन, प्रवचन, कीर्तन, हरिजागर, अधिक मास ग्रंथाचं वाचन, अन्नदान अशा धार्मिक कार्यक्रमांची गावात रेलचेल असते. यावर्षी अधिक मासानिमित्त 18 जुलै ते 16 ऑगस्ट असा 1 महिना अखंड हरिनाम सोहळा उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमाची सांगता शुक्रवारी झाली. महिनाभरात 60 महाराजांची प्रवचन आणि कीर्तनं झाली, तर महिनाभर अन्नदात्यांनी अन्नदान केलं. बुधवारी तानाजी पाटील कोरिवडेकर यांचं काल्याचं कीर्तन, महाप्रसाद आणि दिंडी सोहळा पार पडला. हा धार्मिक सोहळा पार पाडण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव वागवेकर, उपाध्यक्ष विष्णुपंत पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. कोल्हापुरातील संजीवन इंग्लिश स्कूलमध्ये पार पडलेल्या स्केटिंग स्पर्धेत सलग 5 तास स्केटिंग करत प्रसिद्धी आणि महिमा खेडकर या दोघी बहिणींनी बालवयातच विश्वविक्रम नोंदवलाय. एक्सटर्नल रेकॉर्ड, नॅशनल रेकॉर्ड, एशिया पॅसिफिक रेकॉर्ड अशा तिन्ही बुकमध्ये दोघा बहिणींच्या विश्वविक्रमाची नोंद झाली आहे. या दोघी बहिणी करवीर तालुक्यातील कुळित्रेच्या रहिवासी आहेत. बेळगावच्या शिवगंगा रोलर स्केटिंग क्लब आणि रोटरॅक क्लब ऑफ बेलगाम साऊथ यांनी स्वातंत्र्य दिनादिवशी या स्केटिंग स्पर्धेचं ठिकठिकाणी आयोजन केलं होतं. कोल्हापुरातील या स्पर्धेत 150 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. त्यामध्ये प्रसिद्धी आणि महिमा खेडकर यांनी विक्रम नोंदवला. कुडित्रे गावच्या या बहिणींना वडील अमोल खेडकर यांनी लहानपणापासूनच स्केटिंगसाठी प्रवृत्त केलंय. प्रसिद्धीचं वय 3.5 वर्ष तर महिमा 8 वर्षाची आहे. या दोघींना प्रशिक्षक सचिन इंगवले आणि आशुतोष फुटाणे यांच्याकडून स्केटिंगचे धडे मिळालेत. संजीवन इंग्लिश स्कूलच्या स्केटिंग ट्रॅकवर स्वातंत्र्यदिनी झालेल्या उपक्रमात दोघींनी दुपारी 12:30 ते सायंकाळी 5:30 असं सलग 5 तास स्केटिंग करत वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी घातली. या स्पर्धेसाठी पंच म्हणून निखिल चिंडके आणि चेतन पाटील यांनी काम पाहिलं. या दोघी बहिणींना गुन्हे अन्वेषण शाखेच्या उपनिरीक्षक स्वाती गायकवाड, पोलीस निरीक्षक सुशीलकुमार गुरव, संजीवन इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष अमर सरनाईक, प्राचार्य अपूर्वा सरनाईक, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मेघराज खराडे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र आणि मेडल देऊन गौरवण्यात आलं. जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी प्रतिभाशाली अभियंत्यांची गरज आहे. सक्षम आणि गुणवत्तापूर्ण अभियंते बनवण्याचं सामर्थ्य डीकेटीमध्ये आहे असं प्रतिपादन डीकेटीच्या मानद सचिव डॉक्टर सपना आवाडे यांनी केलं. इचलकरंजीत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. डीकेटीच्या वतीनं प्रथम वर्ष बीटेक टेक्स्टाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि MBA विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ पार पडला. डीकेटी सोबत जगभरातील विविध देशातील विद्यापीठ आणि शिक्षण संस्थातील सामंजस्य करारामुळे क्रेडिट ट्रान्सफर स्कीम, पदव्युत्तर शिक्षण मोठ्या शिष्यवृत्तीसह घेण्याची संधीही विद्यार्थ्यांना मिळत असून त्याचा लाभ घेण्याचं आवाहन संचालिका प्राध्यापिका डॉक्टर LS आडमुठे यांनी केलं. विद्यार्थ्यांनी प्राध्यापकांशी समन्वय साधत अभ्यासक्रमातील आधुनिक तंत्रज्ञान अवगत करण्याविषयी डॉक्टर AK घाटगे यांनी मार्गदर्शन केलं. प्राध्यापक डॉक्टर UJ पाटील यांनी विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या आंतरराष्ट्रीय यशाबद्दल माहिती दिली. तर जगभरातील नामवंत विद्यार्थ्यांमुळे डीकेटी हा ब्रँड जगाच्या पाठीवर अधोरेखित झाल्याचं सांगत सपना आवाडे यांनी नव्या विद्यार्थ्यांनी आपल्या बुद्धिमत्तेनं डीकेटीचा नावलौकिक वाढवण्याचं आवाहन केलं. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार प्राध्यापक SA पाटील, प्राध्यापक JR नागला, प्राध्यापक SG कानिटकर, प्राध्यापक SS उदगावे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कोल्हापुरातील एबनेजर फाउंडेशनतर्फे विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवले जातात. महिलांच्या सक्षमीकरणासाठी फाउंडेशन अनेक उपक्रम राबवते. स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून फाउंडेशनच्या वतीनं विविध रुग्णालयात फळ वाटप आणि करुणालय बालगृहात मिठाई आणि फळांचं वाटप करण्यात आलंय. कोल्हापुरातील राजारामपूर इथल्या एबनेजर फाउंडेशनतर्फे विविध उपक्रम राबवले जातात. स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून कसबा बावड्यातील सेवा रुग्णालयासह विविध रुग्णालयांमध्ये फळ वाटप करण्यात आलं. तर शिये इथल्या करुणालय बालगृहातील मुलांना मिठाई आणि फळं वाटप करण्यात आलं. भविष्यात आरोग्यविषयक उपक्रम राबवणार असल्याचं संस्थेच्या अध्यक्षा सविता मनवाणी यांनी सांगितलं. यावेळी अनिशा मनवाणी, सुवार्ता चोपडे, स्मिता चोपडे, प्रणिता माळी, शकुंतला भोसले यांच्यासह फाउंडेशनच्या सदस्या उपस्थित होत्या. याबरोबरच आजच्या 7:12च्या बातम्या संपल्या. बातमीपत्र पुन्हा पाहू शकता दुपारी 12 वाजता. नमस्कार.